ह्याचा जगात कुठे पुरावा नाही आहे आणि म्हणावंसं तसं काही रिस्पॉन्स नाही आहे. मूळ पेशी प्रत्यारोपण ह्या गोष्टीशी काही संबंधित नाही आहे. मूळ पेशी प्रत्यारोपणला मी जसं म्हणलं की 1960 पासून दशकापासून चालू आहे. तर अशा परिस्थितीत ह्याला सायन्स आहे. आज स्टेम सेल थेरपीला किती सायन्स आहे मला माहीत नाही. गव्हर्नमेंटने ठरवावे आणि असे मोटर न्यूरॉन डिसीजला किती फरक पडेल ह्याचा काही मला वाटत नाही कुठे जगात पुरावा आहे. माझ्या जेवढी मला माहिती आहे ह्याला सायन्स आहे. ह्याला CMC वेलोर सारखे नावे ठिकाणी हे सगळं सुरुवात केली गेली आणि त्याच्यामुळे ह्याच्या अंदाजे 40 वर्षाचा ज्ञान आहे. आज मोटर न्यूरॉन डिसीजमध्ये स्टेम सेल थेरपी चालू आहे त्याला मला माहीत नाही कुठे त्याचा पबमेड किंवा कुठेही आर्टिकल छापलं असेल तर. नक्कीच. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांबरोबर आपली ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार व तंत्रज्ञांचा सन्मान सोहळा 5वा गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम सह्याद्री सिने अवॉर्ड 2014. मनोरंजनाचा भरपूर खजिना. पाचवा गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम सह्याद्री सिने अवॉर्ड 2014. प्रसारण रविवार दिनांक 10 ऑगस्ट दुपारी 3:30 वाजता. प्रस्तुतकर्ता गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम हेअर कलर, बेस्ट एव्हर हेअर कलर. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर विजय रमणन यांच्याशी मूळ पेशी प्रत्यारोपण आणि अस्थिमज्जारोपण ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. प्रेक्षक हो, आपला आजचा विषय हा थोडासा वेगळा असा विषय आहे, परंतु थोडीशी तुम्हाला मी माहिती देते की थॅलेसेमिया, ल्युकेमिया किंवा मायलेमा, लिम्फोमा ह्यासारखे आजार जर तुम्हाला माहिती असतील, आपल्या आजूबाजूच्या कोणाला असतील, तुमच्या माहितीत कोणाला असतील, तर नक्कीच त्या तुमच्या नातेवाईकांसाठी किंवा ओळखीच्या व्यक्तींसाठी तुम्ही डॉक्टरांना ह्या विषयावरती प्रश्न विचारू शकता. फक्त कॅन्सरशी निगडीत असा हा आजार नसून इतर अनेक आजार बरा करणारा अशी ही ट्रीटमेंट आहे, ह्याला असं म्हणता येईल आपल्याला. तुम्हाला मी मागच्या ब्रेकनंतर सांगितलं होतं की ब्लड डोनेशनसाठी काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा कधी तुम्ही ब्लड डोनेशनला जाल तेव्हा युजली हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्लड डोनेशन करणं किंवा कुठल्या तरी बँकमध्ये जाऊन ब्लड डोनेशन करणं, ब्लड बँकमध्ये जाऊन ब्लड डोनेशन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला युजली रस्त्यावरती मांडव वगैरे दिसतात, अशा ठिकाणी शक्यतो ब्लड डोनेशन करणं आपण टाळावं किंवा जर आपण करत असू तर ते सुई चांगल्या पद्धतीची वापरता आहेत ना हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सुई जर चांगली वापरली नाही तर त्यातनं विविध रोग पसरू शकतात. डॉक्टर, आपण थोडंसं डोनरच्या काय काय कंडिशन्स असल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल बोलत होतो. मला असं विचारायचं होतं, सामान्य व्यक्ती जसं मी तुम्हाला म्हटलं की काही प्रश्न मला पडले होते की तुम्ही मगाशी म्हटलात की जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत ही मूळ पेशींची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असते. सो एखादा जर लहान बाळ असेल आणि त्याला जर ह्या पेशींची गरज असेल, जन्मजात कुठला त्याला आजार असेल, तर एखादी मोठी व्यक्ती जी 40 किंवा 50 वर्षाची आहे ती त्याला मूळ पेशी देऊ शकते? नक्कीच देऊ शकते. मूळ पेशी क्वालिटीमध्ये तसेच राहतात, क्वांटिटीमध्ये कमी होऊ शकतात. वय जसं वाढतं 100 वजा तुमचं वय तेवढे राहतात, पण क्वालिटी त्यांची राहते. तर वयाचा काय ह्याच्यात काय अनुबंध नसतो आणि तुम्ही देऊ शकता. नक्कीच. आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. प्रशांत याचा आपल्याला फोन आलाय. नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. ऍक्च्युली लास्ट मंथ मध्ये मला अप्लास्टिक अनिमिया डायग्नोज झालाय, तर त्या संदर्भात काय काळजी घ्यावी लागेल? नक्कीच, धन्यवाद. अप्लास्टिक अनिमियाला भरपूर उपचार पद्धती आहेत. जर तुमचं वय 50च्या खाली असेल आणि तुमच्याकडे डोनर असेल तर लवकरात लवकर तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता. आणि ह्याला विशेष आमच्या सेंटरला तरी 90 ते 95% रिझल्ट आहे. तर अशा उपचार पद्धतीने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. जर डोनर नसेल आणि वेळ लागणार असेल तर अँटीथायमोसाइड ग्लोबुलिन म्हणून औषध आहे जे तुम्ही घेऊ शकता. इंजेक्शन आहे, ते महागडं आहे, तेवढंच खर्च होतं जेवढं ट्रान्सप्लांटला. तर माझं असं तुमच्यासाठी राहील की तुम्ही ट्रान्सप्लांटकडे वळा जर तुमचं वय 50च्या खाली असेल. नक्कीच. डॉक्टर नवनाथजी मगाशी आपल्याला प्रश्न विचारत होते की स्टेम सेल थेरपी त्यांनी घेतलेला आहे, तर थोडासा फरक आपण प्रेक्षकांना स्टेम सेल थेरपी आणि ट्रीटमेंट ह्याच्यामधला समजावून सांगूयात का? थेरपीमध्ये कसं असतं की पेशी काढले जातात
पेशंटचे असू शकतात किंवा नाळमधले असतात ज्याला मॅचिंग केलं नाही जात आणि ते इंजेक्शन दिलं जातं. मॅचिंग केलं जात नाही. बरेचसे लोक म्हणतात करतात, पण मला म्हणजे जेवढा मला माहिती त्याच्यात मॅचिंग केलं नाही जात आणि ते दिलं जातं. ते शिरेतनं दिलं जातं, थ्रू वेन किंवा पाठीतनं दिलं जातं. तर शिरेतनं देऊन अशी होप करतात की मसलमध्ये जाऊन बसेल, पँक्रेजमध्ये जाऊन बसेल, मेंदूत जाऊन बसेल, सेरेब्रल पाल्सी बरा होईल, पायात पॉवर येईल. अशा गोष्टी कसं आहे की प्रकृतीच्या विरोधात काही करून काही फायदा होत नाही किंवा प्रकृतीचे नियम थोडेफार तरी पाळावे लागतात. आता डॉक्टर काय देव नाही आणि एक लिमिटच्या पुढे तो काम नाही करू शकत. थेरपी म्हणजे मिरॅकल एक्सपेक्ट करणं आहे आणि मिरॅकल रेअरली होतात. बरोबर. जे होतात ते कॉमन सेन्सनी गोष्टी जे घडतात ते होतात. उदाहरण मूळपेशी प्रत्यारोपण हे सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय, ज्याला 1000 वेळा प्रूव्ह केलं गेलं. ज्या गोष्टीला प्रूव्ह करून 40 वर्ष झाले त्याला आपण 40-50 वर्ष व्हायला आलेत त्याला आपण सायन्स म्हणू शकतो. ज्या गोष्टीला प्रूव्ह केलेलं नाही किंवा 4-5 वर्षापासून 6 वर्षापासून चालू आहे त्याला मी सायन्स म्हणू शकत नाही जोपर्यंत 10 सेंटरमध्ये ते रिप्रोड्यूस होत नाही. म्हणजे एक सेंटरने तयार करून तुम्हाला सांगितलं बरं होतंय, पण 10 लोकांनी सांगितलं ते बरं होतंय म्हणजे ते खरं आहे. आणि 40-50 वर्ष रुग्णांना सुद्धा बरं करणारी जी ट्रीटमेंट आहे त्याला आपण म्हणू शकतो की ती बरं करते लोकांना. बिलकुल. ब्रेस्ट कॅन्सरचा जो प्रश्न आला, एक व्यक्ती होते, नाव नाही घेणार, साऊथ आफ्रिकामध्ये ज्यांचा डेटा आला होता, मोठा डेटा होता, ज्याच्यामुळे अमेरिकेत सुद्धा 3 लाख ट्रान्सप्लांट झाले आणि 10 वर्षांनी कळालं त्या माणसाने पूर्ण डेटाच फज केला होता. त्या माणसाला जेल झाली, त्याची लायसन्स गेली, सगळं झालं. पण भारतात हे कधी होईल मला माहीत नाही. पण असं मला वाटतं की लोकांनी थोडासा अभ्यास करावा आणि पाहिजे असेल वेल्लोर किंवा आमच्याकडे या किंवा टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जावा किंवा एम्सला जावा आणि मत घ्या आणि मगच ह्या गोष्टी थेरपीमध्ये करावे. नक्कीच. प्रेक्षक हो, आपल्याला आणखीन एक फोन आलाय. रमेश यांचा कोपरगाव इथून फोन आलाय. नमस्कार रमेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार रमेशजी. हा नमस्ते मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न मॅडम मी देवकर बोलतोय कोपरगावहून. हा नमस्ते. सरांनी प्रश्न विचारतो. सर आपली मुलगी 13 वर्षाची आहे. तिला थॅलेसेमिया आजार आहे. बर. तर ते स्टेम सेल आहे किंवा मग ट्रान्सफर होऊ शकतं का, बोन मॅरो ट्रान्सफर किंवा स्टेम सेल? नक्कीच आपण डॉक्टरांना विचारूयात. अगदी विषयाला धरून त्यांनी आपला हा प्रश्न विचारलाय. त्याचं एक कर्व आहे जे मी तुम्हाला दाखवतो कारण हे महत्त्वाचं आहे. आपण स्लाइडकडे वळू. स्लाइडमध्ये बघू. स्लाइडमध्ये असं दाखवलं गेलं की आता ज्यांनी 13 वर्ष म्हणले देवकर साहेबांनी, तर ते येतं क्लास 3 मध्ये. क्लास 3 मध्ये आज जर मी ट्रान्सप्लांट केलं तर 60% सर्वायवल आहे. 40% चान्स आहे की पेशंट दगवू शकतो. तर अशा परिस्थितीत जर ते तयार असतील 40% पेशंट रिस्क घेण्यासाठी तर आम्ही करायला तयार आहोत. पण आम्ही नॉर्मली म्हणतो की या परिस्थितीत थांबावे, चांगला डोनर मिळाला तर करता येईल. फुल मॅच असेल देवकर साहेबांकडे तर माझ्याकडे येऊन भेटा. कारण लोह किती आहे ह्याच्यात दिलेलं चिलेशन म्हणजे तुम्ही गोळी कधी घेतली, लिव्हरमध्ये किती लोह जमा झाले हे सगळं बघणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ह्याला ब्लँकेट उत्तर मला देता येणार नाही, एकदमच सांगता येणार नाही. पण एकंदरीत आता रिस्क जास्त आहे. 10 वर्षाच्या पुढे करायला गेले तर रिस्क अंदाजे 30 ते 40% आहे. जास्त आहे. परंतु बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला उत्तर देण्यासाठी याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत. पेशंट बघणं आवश्यक आहे. बरोबर. डॉक्टर तुम्ही याच्या आधीचे सांगत होतात की स्टेम सेल थेरपी आणि ट्रीटमेंट. तर मला प्रेक्षकांना एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे तुमच्याच ह्याच्यातनं पुढे न्यावीशी वाटते की आपण आपल्या कार्यक्रमातनं युजली कुठल्या नवीन पद्धतीच्या ट्रीटमेंट आल्यात हे तुमच्यापर्यंत पुढे आणायचा प्रयत्न करू शकतो. पण आमचा हा प्रयत्न सुद्धा असतो की तुम्ही कुठल्या बोगस ट्रीटमेंट्सना फसू नये आणि कुठल्या सायंटिफिक आणि वैद्यकीय ट्रीटमेंट आहेत आणि कुठल्या नाही आहेत हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. तेव्हा जसं डॉक्टरांनी सांगितलं की तसं एका सेंटरमध्ये सगळे धाव घेतात की इथे हे काम करतंय, परंतु त्याच्या मागचं संशोधन किती आहे, डेटाबेस किती आहे हे आम्ही जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर मला पुढे असं विचारायचं आहे डोनरच्याच ह्याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन की बरेचदा असं होतं की एखादी व्यक्ती जर डोनेट तिला करायचं असेल तर काही वेळेला असं म्हणतात की फॅमिलीतला अजिबात चालत नाही. तर ह्याच्यासाठी सुद्धा फॅमिलीमध्ये किंवा मुली आईला डोनेट करू शकतात का? तुम्ही जे म्हणले ते रक्तदान करताना तुम्ही फॅमिलीमधला घेऊ शकत नाही. त्याला विशेष कारण आहे. जसं मी तुम्हाला GVH म्हणलो तसं रक्तदानमध्ये TAGVH ट्रान्सफ्युजन असोसिएटेड GVH म्हणून होतं, ज्याची शक्यता 1% आहे. पण जर ते झालं तर अंदाजे 99% पेशंट दगवू शकतो. म्हणून रक्तदानमध्ये म्हणतो. पण ह्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही पहिले म्हणतो फॅमिलीचा डोनर पाहिजे म्हणून. ओके. आणि फॅमिलीमध्ये भाऊ बहिणीमध्ये मॅच व्हायचे चान्सेस 20% आहेत. आई वडिलांचं 1000 मध्ये 1 आणि तुमच्या नातेवाईकांचं 10,000 मध्ये 1 आणि जगात कोणी असेल तर 10 लाखात 1.
तर असं समजून घ्या की तुमचा डोनर सापडायची शक्यता जास्त फॅमिलीमध्येच असते. आणि तुम्हाला फॅमिलीचे दुसऱ्या मेंबरमध्ये मॅचिंग करायचं असेल, त्यांचे आईवडील सेम असतील किंवा तुमच्या आईवडिलांचे भाऊ बहिणी असतील तर चान्सेस आहेत की ते मॅच होईल. तर शक्यतो आता उदाहरण आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांना डोनरच नाहीत. तर भारत स्टेम सेल रजिस्ट्री म्हणून मुंबईत दिल्लीतली एक रजिस्ट्री आहे ज्यांचं 68 बाकी रजिस्ट्री जगातले रजिस्ट्रीज बरोबर टायअप आहे, ज्यांच्यासाठी आम्ही फ्रीमध्ये करून देतो. आणि त्याच्यात आम्ही डोनर शोधतो, जर्मनीमध्ये शोधतो, अमेरिकेत शोधतो, तैवानमध्ये शोधतो, नाळ शोधतो किंवा बोन मॅरो शोधतो. तर अशा परिस्थितीत आम्हाला डोनर भरपूर सापडतात आणि जर्मनीमध्ये जास्त सापडतात. कदाचित हिटलरला जे विचार होतं ते कदाचित सत्य असेल पण आपल्याला माहित नाही. पण जर्मनीमध्ये सर्वात जास्त डोनर सापडतात. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन आला आहे कार्यक्रमात. आपल्याला दिनकर यांचा फोन आलेला आहे. नमस्कार दिनकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार दिनकर. मॅडम, माझ्या भावाला 2006 पासून ब्लड कमी होते. दर 2 वर्षांना ब्लड 2-3 बॉटल लावावं लागते, परत कमी होते. पूर्ण टेस्टिंग केलं आम्ही बिर्ला हॉस्पिटलमध्ये पुण्याला. तर त्याचा काही उपयोग होत नाही, काही सापडत नाही त्यांना कोणते. ओके, आपण डॉक्टरांना विचारूयात याबद्दल. हे बघा, रक्त कमी व्हायचे 3च कारण असतात. एक तर प्रोडक्शनचा प्रॉब्लेम असेल, तयार होत नसेल. दुसरं तयार झाल्यानंतर तुटत असतील, ज्याला डिस्ट्रक्शनचा प्रॉब्लेम म्हणतो. तिसरं म्हणजे कुठे लपले असतील. तर हे 3 मधलं एक तरी कारण पाहिजे. आता तुमच्या घरात चोरी होती आणि तुम्हाला चोर सापडत नाही, हे विशेष आहे. म्हणजे तर ह्याच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही एकदा येऊन भेटा, सगळे रिपोर्ट दाखवा. बोन मॅरो केलं असेल, अस्थि मज्जाची तपासणी केली असेल, ते घेऊन या, आम्हाला रिव्ह्यू करू द्या आणि आम्ही त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, डोनरनी कुठल्या कुठल्या टेस्ट करणं महत्त्वाचं असतं? डोनरनी सगळे टेस्ट, जसं पहिले म्हणलो होतो, हिमोग्राम, लिव्हरचं फंक्शन, किडनीचं फंक्शन, हृदय चांगलं आहे का, आणि जर बाई असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट करणं आवश्यक आहे. आणि बाई प्रेग्नेंट असताना डोनर पण होऊ शकत नाही आणि पेशंट पण होऊ शकत नाही. तर लक्षात राहू द्या, जर तुम्ही डोनर पेशंट असाल तर प्लीज काळजी घ्या कॉन्ट्रासेप्शनची. तसंच तुम्ही डोनर असाल तेवढी काळजी घ्या, कारण डोनेट करताना पुण्य कमवते पण त्याच्यात तुमचा जीव धोक्यात नका आणू. बरोबर बरोबर. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांबरोबर आपली ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर विजय रमणन यांच्याशी मूळपेशी प्रत्यारोपण आणि अस्थिमज्जारोपण ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. प्रेक्षक हो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर लिहून देणार आहोत, तेव्हा एक कागद आणि पेन तुमच्याकडे तयार ठेवा, म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला त्यांचा पत्ता आणि नंबर लिहून घेता येईल. डॉक्टरांना मी आणखी बरेच प्रश्न विचारणार आहे, पण तत्पूर्वी आपण बघूयात उद्याचे काय कार्यक्रम आहेत. उद्या गुरुवार दिनांक 31/7/2014 रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. कर्करोगामध्ये किमोथेरपी, सहभाग डॉक्टर आशिष जोशी, सूत्रसंचालन डॉक्टर अपर्णा राऊत. डॉक्टर, तुम्हाला मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट जे आपण म्हणलं होतं की दुसऱ्याच्या शरीरातनं मूळ पेशी आपण तिसऱ्या व्यक्तीला देतो, अशा ह्या पद्धतीचं ट्रान्सप्लांट हे कुठल्या कुठल्या रोगांसाठी केलं जातं? आपण स्लाइडकडे वळू. स्लाइडमध्ये बघू. पहिला म्हणजे थॅलेसिमिया मेजर. आपल्या देशात नंबर 1 कारण म्हणजे थॅलेसिमिया आहे, ज्याच्यात ही उपचार पद्धती एकदम चांगली आहे. आणि जसं म्हटलं 5 वर्षाच्या आत जर केलं तर अंदाजे 80 ते 95% रिझल्ट आहे. त्याच्यानंतर एप्लास्टिक अनिमिया म्हणून आजार आहे. त्याच्यानंतर ल्युकिमिया आहेत, लिम्फोमा आहेत. जर इम्युनिटी कमी असेल, इम्युनो डेफिशियन्सी म्हणून आहे.
आणि बाकीचे विशेष रेअर आजार आहेत, गौशस डिसीज, म्युकोपॉलिसॅकरायडोसिस, हे सगळ्या आजारांमध्ये आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि ह्याला म्हणजे आपले डोनर जर असेल तर चांगलं आहे, नसेल तर आम्ही शोधून देतो अनरिलेटेड डोनर, किंवा आईवडिलांना आईंकडनं पण आम्ही भरपूर डोनर्स केलेले आहेत. भारतात सर्वात जास्त कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लांट आम्ही केलेले आहेत थॅलेसिमियासाठी. नाळमधनं अनरिलेटेड नाळमधनं आम्ही डोनर शोधून ट्रान्सप्लांट केलेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा हे केलं जाऊ शकतं. बिलकुल. डोनर नसेल तर तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे या, आम्ही बाकीचं पुढचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. डॉक्टर, आपण ज्यावेळेला असं म्हणतो की एवढ्या मोठ्या पद्धतीची ट्रीटमेंट ही केली जाते, तेव्हा त्याच्यासाठी लागणारी व्यवस्था किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या खोल्या, ऑपरेशन थिएटर्स हे नक्कीच वेगळे असतील. आणि मला वाटतं प्रेक्षकांनो, आपण सगळे भाग्यवान आहोत की डॉक्टरांनी आपल्यासाठी आज खास ते फोटोज आणलेले आहेत की कुठेही पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते, काय काळजी तिथल्या खोल्यांमध्ये, ऑपरेशन थिएटर्समध्ये घेतली जाते. ते फोटोज आपण पाहूयात की हे ट्रान्सप्लांट नक्की कुठे घडतं. आपण स्लाइडकडे वळू, ज्याच्यात हे बघा अशी खोली असते, ज्याच्यात हे जे रूम दिसते, ह्या रूममध्ये हे जे स्टीलचं जे आहे, ज्याला आम्ही UV पासबॉक्स म्हणतो, ज्याच्यात अल्ट्राव्हायोलेट रेस दिले जातात. सकाळचं न्यूजपेपर असो, वर्तमानपत्र असो, किंवा सॅलाईनची बॉटल असो, किंवा CD असो, मोबाईल असो, हे सगळे निर्जंतुक केले जातात. म्हणजे प्रत्येक गोष्टी निर्जंतुक करूनच पेशंटच्या रूममध्ये जातात. म्हणजे लाईट 20 मिनिटं ऑन करून परत बंद केली जाते. तसंच वायू, एअरला निर्जंतुक करूनच पाठवलं जातं. 0.2 मायक्रॉन फिल्टर आहे तिथे. पाणीला पण एक निर्जंतुक करणारा फिल्टर आहे, जे विशेष आमच्यासाठी आणलं गेलं आहे. आणि जर ते वापरलं आणि त्याची यूज संपली तर ते आपोआप पाणी यायचं बंद होऊन जातं. डॉक्टर माफ करा, पण मला हे डिटेलमध्ये प्रेक्षकांना सांगायचं, त्याच्यामुळे छोटंसं आपण फक्त एक फोन घेऊयात. ओंकार यांचा पुणे इथून फोन आला आपल्याला. नमस्कार ओंकार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार ओंकार. हॅलो, मला विचारायचं होतं की हॅलो, मला असं विचारायचं होतं की डोनरचं एज किती असावं शक्यतो, आणि पेशंटचं पण एज अबव 53 आहे. ओके, धन्यवाद. ओंकार यांचा प्रश्न असा आहे की डोनरचं वय साधारणतः काय असलं पाहिजे. जर पेशंटचं वय 53 असेल किंवा त्याच्या पुढे असेल तर डोनरचं वय काय असावं. कसं आहे की 53 वर्षाच्या माणसाचं वजनावर अवलंबून आहे. त्यांना अंदाजे आम्ही कॅल्क्युलेट करतो 3 गुणले 3 × 10⁸ पर kg म्हणतो, स्टेम सेलचं डोस असतं. तर अंदाजे डोनरचं वय 20 पासनं 70-80 पर्यंत पण चालेल. पण मी जसं म्हटलं, जसं वय वाढत जातं मूळ पेशी कमी होऊन जातात, आणि जर ते पेशी बाहेर नाही आले तरच प्रॉब्लेम होतं. नाहीतर अंदाजे 15-16 पासनं जर ते वजन 30-40 किलोच्या पुढे असेल तर आपल्याला नक्कीच डोनर घेता येईल. बरोबर. डॉक्टर, आपण फोटोज बघत होतो, आणखी काय काय सुविधा या खोल्यांमध्ये असतात. आपण परत स्लाइड्सकडे वळू. ह्याच्यात आपल्याला दिसतं की पूर्ण सिस्टम अशी आहे की तिथे आतच एंटरटेनमेंट सिस्टम आहे. म्हणजे पेशंटला तिथे 28 दिवस राहावं लागतं. तर बोर होऊ नये म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. नर्सिंग रेशो म्हणजे प्रत्येक पेशंटला एक नर्स असते, त्याच्यामुळे काळजी घेतली जाते. आणि त्याचा फायदा असा होतो की प्रत्येक गोष्ट इमिडिएटली फॉलोअप होते. ICU पेक्षा चांगली केअर BMT मध्ये, बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये घेतली जाते. भारतातला पहिला सेंटर होता जिथे लॅमिनार हुड म्हणजे आमची सगळी किमोथेरपी इथे बनवली जाते. बाकी ट्रान्सप्लांटमध्ये पहिल्यांदा रूममध्येच बनवली जायची, कारण निर्जंतुक वायू असल्यामुळे लोक तिथे बनवायचे. पण आम्ही पेशंटचे नातेवाईक व आमच्या वर्कर्स म्हणजे आमचे स्टाफचे ह्याच्यासाठी सेफ्टीसाठी हे लॅमिनार हुड आतच बनवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे तिथे सगळे प्रिपेअर केले जातात. आमच्या सेंटरचं इनॉग्रेशन जगातले नंबर 1 सेंटरचे जे व्यक्ती आहेत ज्यांनी एक प्लास्टिक अनिमियाचं ट्रान्सप्लांट सुरू केलं, रिव्हनॉर म्हणून आहेत त्यांनी, आणि आमचे डॉक्टर KB ग्रांटनी केलं होतं. आणि त्याच्यामुळे इंडो इस्रायली आमचे कोलॅबोरेशन्स सुरू झालेले आहेत. अशा पद्धतीने मला वाटतं पेशंट्सना आपण ट्रीट केलेलं आहे. हे आमचे पहिले पेशंट जे प्लास्टिक अनिमियाचे होते, ज्यांना आता 8 वर्ष झालेले पहिले ट्रीटमेंट घेऊन. तसंच हे दोन्ही एक नायजेरियन पेशंट आहे आणि दुसरे आहेत इराकी पेशंट ज्यांना डोनरच नव्हत्या, विना डोनरचे ते आले होते. हे नायजेरियनचे अजून एक बंधू होते ज्यांना आम्ही बरं केलेलं आहे. त्यांना सिकल सेल अनिमियाचा आजार होता, तो बरा झालेला आहे. आणि हा थॅलेसिमियाचा आजार होता, तो पूर्णपणे बरा झालेला आहे. पुढच्या फोटोचं डिस्क्रिप्शन ऐकण्यापूर्वी आणखीन एक फोन घेऊयात. आपल्याला रवी यांचा फोन आलेला आहे. नमस्कार रवी, आपला प्रश्न विचारा. हेलो. नमस्कार. हेलो. हाँ नमस्कार रवि. मैम डॉक्टर रामानंद सर से क्वेश्चन है. हाँ हाँ. मेरी 2 लड़कियां हैं, एक थैलेसीमिया मेजर है और एक नॉर्मल है. तो जो सेकंड लड़की है उसका 50% बोन मैरो मैचिंग है. ओके. तो क्या ट्रांसप्लांट पॉसिबल है इसमें? ओके, नक्कीच.
त्यांच्या 2 मुली आहेत, एक थॅलेसेमिया मेजर आहे, एक नॉर्मल आहे आणि 50% मॅचिंग आहे. तर अशा ह्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे का? 50% मॅचिंग बहिणीकडनं नॉर्मली पॉसिबल नसतं. त्याच्यात विशेष वेगवेगळे टेस्ट आहेत. MLC म्हणून एक टेस्ट आहे जे आमच्या सेंटरलाच आम्ही डेव्हलप केलेलं आहे, जे भारतात 2-3 सेंटरलाच होतं. ते आम्ही करून बघू शकतो की ते डोनर होऊ शकतात त्याने. आईकडनं आम्ही नक्कीच केलेलं आहे. पण जर ती मुलगी लहान असेल तर माझं असं म्हणणं आहे की नाळ किंवा आपण अनरिलेटेड डोनर पहिले शोधू. नाही सापडलं तर आपण 50% मॅचचं ट्रान्सप्लांट करू शकतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपण पेशंट्सबद्दल बघत होतो की कुठल्या कुठल्या आजाराच्या पेशंट्सना आपण ट्रीट केलेला आहे. पुढचा फोटो आपला कुठला आहे? पुढचा फोटो जो आहे तो हा मुलगा बेसिकली ससून जनरल हॉस्पिटलमध्ये ब्लड घेत होता आणि त्याची बहीण आता गिनेस बुकमध्ये जाणार आहे. सर्वात छोटी डोनर होती ती, 7 महिने आणि 17 दिवसाची होती. तर हा पृथ्वीराज सावंत त्याचं नाव होतं आणि आज त्याचा हिमोग्लोबिन स्वतःच हिमोग्लोबिन 14 आहे. त्याला दर 15 दिवसाला रक्त लागत होतं. तो आज एकदम व्यवस्थित आहे आणि ती डोनर तर अजून जास्त चुटपुट झाली आहे आणि फॅमिलीला त्रास देते. आता ह्या फॅमिलीला एक मुलगी होती, त्यांना इच्छा होती की मुलं व्हायला पाहिजे म्हणून त्यांना ट्विन्स झाले आणि ट्विन्स दोघंही थॅलेसेमिया मेजर होत्या. तर जगातली पहिली केस ज्याच्यात एक डोनर 8 वर्षाची बहिणीनी दोघांना बोन मॅरो डोनेट केलं आणि दोघंही बरे झालेले आहेत. शेवटी मुलींनीच मला वाटतं त्या दोन्ही मुलांचा सगळे माझे इथे जे झालेले आहेत सगळे मुलींमुळेच झालेले आहेत सगळं चांगलं. तर एकंदरीत असं म्हणणं आहे की मुलींना जन्म द्यावे आणि त्याच्यामुळे देशाचं भलं होईल. प्रेक्षक हो, फार मोठा संदेश मला वाटतं आपल्याला ह्या फोटोतनं आणि ह्याच्यातनं मिळालेला आहे की मुलींनीच त्या 2 मुलांचा जीव वाचवला आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की बरेचदा मुलीच बऱ्याचशा पेशंट्सचा जीव वाचवतात. आणखी मी डॉक्टरांना प्रश्न विचारणार आहे, पण तत्पूर्वी आणखी एक आपल्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे. विजयजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार. मी सोलापूरहून बोलतोय. तुमचा आता मगापासून मी प्रोग्राम पाहतोय, खूप चांगला जातोय, अभिनंदन साहेब. मला एक विचारायचं आहे की आमच्या रिलेटिव्ह मध्ये एक बच्चू आहे 7 वर्षाची, जिला थॅलेसेमिया झालेला आहे. तर आम्ही विचार करतोय की तुम्हाला हे आपण BMT आपण तिला द्यायचा विचार करतोय. तर त्याची या पूर्ण प्रोसेसची किंमत किती आहे किंवा किती इलाजाला किती किंमत येईल? आणि दुसरं, आणि तिचे काका आहेत ते अमेरिकेत आहेत, तर ते पण म्हणत होते की भारतामध्ये अमेरिकेपेक्षाही स्वस्तामध्ये मिळू शकतं. आणि हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आता डेटा रजिस्ट्रेशन वगैरे काय आहे का, किंवा डोनरची माहिती कुठे मिळू शकेल? धन्यवाद. फार महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांच्या फॅमिलीमध्ये एक लहान मुलगी आहे 7 वर्षाची, तिला थॅलेसेमियाचा आजार आहे. तर तिचं ते BMT करू शकतात का, बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे अस्थि मज्जारोपण, आणि त्याची साधारणतः किंमत काय असते आणि बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशापेक्षा आपल्या देशामध्ये जास्त स्वस्त पडतं का, असा त्यांचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न म्हणजे 7 वर्षाच्या मुलीला नक्कीच तुमच्याकडे डोनर असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि सक्सेस रेट अंदाजे 80% पर्यंत येईल जर तुमच्याकडे फुल मॅच डोनर असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च आपल्या देशात 8 ते 10 लाख आहे. कॉम्प्लिकेशन झाले तर 12 लाखापर्यंत नॉर्मली जातं. जर तुम्ही विदेशाचं बघितलं अंदाजे 4 ते 8 कोटीपर्यंत जातं आणि युरोपमध्ये विचार केला 3 ते 4 कोटीपर्यंत जातं. तर एकंदरीत लोक कन्सेशन मागतात, डिस्काउंट मागतात. पण एक विचार करा की भारतात पहिलेच सगळे ट्रीटमेंट गव्हर्नमेंटमुळे असेल किंवा कुठल्याही कारणामुळे आपल्या इथे स्वस्त आहेत. आपल्या इथे पेट्रोल स्वस्त नाही, डिझेल गाड्या स्वस्त नाही, काही स्वस्त नाही, ट्रीटमेंट स्वस्त, पण घरं स्वस्त नाहीत, कपडे स्वस्त नाहीत, पण ट्रीटमेंट स्वस्त आहे. तर रोटी कपडा मकान स्वस्त नाही, पण ट्रान्सप्लांट स्वस्त आहे, हे एवढी गॅरंटी आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांना आणखी प्रश्न विचारणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आपल्या नेहमीच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला आहे, आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिवसातून 2 वेळेला दात घासावे. दात स्वच्छ करण्यासाठी कोळसा, मिश्री यांचा वापर करू नये. गोड पदार्थ तसेच लहान मुलांना चॉकलेट गोळा देण्याचे टाळावे. दात किडल्यास त्यात अन्न अडकण्यास सुरुवात होते आणि दात दुखू लागतात. त्वरित उपचार करावे आणि दंततज्ञांचा सल्ला घ्यावा. सतत सुपारी, तंबाखू, पान मसाला, गुटखा खाणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण होय. सतत सुपारी चघळल्यामुळे तोंडाच्या आत पांढरे व्रण उमटतात. दंताच्या एनिमावर परिणाम होऊन दात पिवळे पडतात आणि हिरड्या खराब होतात. सुपारी, तंबाखू, गुटख्यामध्ये असलेले टॉनिन, नायट्रोझामाइन कर्करोगजन्य पदार्थ निर्माण करतात. जास्त साखर व साखरेचे पदार्थही दंतक्षय निर्माण करतात. नियमित तपासणी, वेळीच उपाय आणि नियमित दातांची निगा राखल्यामुळे मौखिक आरोग्य आपण जपू शकतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर देणार आहोत. तो असा आहे, लिहून घ्या. यशोदा हिमॅटॉलॉजी क्लिनिक, 109 मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, हिराबाग चौक, टिळक रोड, पुणे 02. दूरध्वनी क्रमांक आहे 020 हा STD कोड आहे. दूरध्वनी क्रमांक 244844214. मोबाईल नंबर आहे 09590908080. ईमेल ID आहे bmtpune@gmail.com. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवा. त्याचप्रमाणे जर इतर डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ते सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावर आणि ईमेल ID वरती संपर्क साधू शकतात. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID आहे hellodoctordkmumbai@gmail.com.